एक नातं जे प्रेमानं सुरू होतं, पण कधी कधी तेच नातं मनाला इतकं तोडतो की माणूस आतून पूर्णपणे कोसळतो आणि शेवटी घेतो एक टोकाचा निर्णय. नमस्कार मंडळी, मी उमेश शेटणारे. आपण पाहत आहात विदर्भ लाईव्ह. नागपूरच्या महादुला कोराडी परिसरात झेंडा चौकात घडलेली ही घटना मन सुन्न करणारी आहे. मयुरी संदीप मेढे वय अवघं 28 वर्ष, विवाहित आयुष्य जगत असलेली ही तरुणी, पण गेल्या काही दिवसापासून ती मानसिक तणावात होती. पती पत्नीमधील वाद वाढत गेले, संवाद तुटत गेला आणि ती माहेरी येऊन राहू लागली. माहितीनुसार गेल्या महिन्याभरापासून मयुरी आपल्या आईकडे राहत होती. या काळात तिने पतीशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला, फोन केले, बोलण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद न मिळाल्याने तिच्या मनातील एकटेपणा आणि वेदना अधिकच वाढत गेल्या. शनिवारी रात्री घरातील आई आणि भाऊ हे बाहेर कार्यक्रमासाठी गेले होते. घरात मयुरी एकटीच होती आणि हाच तो क्षण ठरला जिथे तिने आयुष्याचा शेवटचा निर्णय घेतला. स्वतःला खोलीत बंद करून ओढणीच्या साह्याने तिने छताच्या पंख्याला गळफास घेतला आणि आयुष्य संपवलं. या घटनेपूर्वी तिने काही ओळखीच्या व्यक्तींना आणि पतीला फोनही केले होते, पण फोन न उचलल्याने ती पूर्णपणे खचली होती आणि त्याच अवस्थेत तिने एक भावनिक चिठ्ठी लिहिली. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. या शब्दात तिने आपल्या पतीवरचं प्रेम व्यक्त केलं, पण त्याचबरोबर तिच्या मनात चाललेला संघर्ष, वेदना आणि एकटेपणाही त्या चिठ्ठीत स्पष्ट दिसून आला. रात्री उशिरा घरचे परतल्यानंतर दरवाजा बंद असल्याने संशय आला. दरवाजा तोडून आत पाहिलं आणि समोर होतं ते हृदय पिळवटून टाकणारं दृश्य. मयुरीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या प्रकरणात माहेरच्यांनी पतीकडून मानसिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चिठ्ठी जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे. एका तरुणीचं आयुष्य, एक नातं आणि न बोललेले शब्द यामध्ये हरवलेली ही कथा आज अनेक प्रश्न निर्माण करून जाते. संवाद तुटला की नातंही तुटतं आणि कधी कधी आयुष्यही.